बोल आजाद न्यूज में आपका स्वागत है। आइए देखते हैं आज के समाचार। शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी नांदुरा तहसील कार्यालयासमोर भीक मागो आंदोलन सुरू करण्यात आले आहे। शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी दिनांक 14 ऑगस्ट 2026 पासून नांदुरा तहसील कार्यालयासमोर भीक मागो आंदोलन सुरू करण्यात आले आहे। शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी, खरीप 2026-27 ची सरसकट कर्जमाफी जाहीर करून निधी जमा करणे, तसेच नांदुरा तालुक्यातील शासन अनुदान व अन्नधान्याचा निधी तातडीने जमा करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच खरीप 2024 चा पीक विमा व खरीप 2025 चा सरसकट पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे। मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार शेतकरी संघटनेने व्यक्त केला असून शासनाने तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे। आता काय मांग आहे आपली? दिनांक 3 ऑगस्ट 2026 रोजी शेतकरी संघटना नांदुराच्या वतीने तहसीलदार साहेब, कृषी अधिकारी साहेब व अन्नपुरवठा अधिकारी साहेब आपण याकरिता निवेदन दिले होते की नांदुरा तालुक्याचा सरसकट पीक विमा जमा करा, 2024-25 चा नांदुरा तालुका सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा, राशन वंचित शेतकरी बांधवांचे अनुदान किंवा अन्नधान्य जमा करा व कर्जमाफीमध्ये जी तफावत ठेवलेली आहे सरकारने ती तफावत काढून कोणत्याही वर्षीचे जुने कर्ज असो सरसकट 2 लाखापर्यंत कर्जमाफी द्या, याकरिता आपण निवेदन दिले होते। आज 10 दिवस उलटून गेले, आपल्याला न्याय मिळाला नाही। त्याकरिता आज रोजी आपण इथं तहसील कार्यालयासमोर त्यांच्या विरोधात हे भीक मागो आंदोलन सुरू केले आहे। जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे। शेतकरी संघटनेचा जय हो, शेतकरी एकजुटीचा जय हो, जय जवान, जय किसान।